नमस्कार, आप देख रहे हैं विधानसभा चुनाव 2024 की विशेष रिपोर्ट। अमरावती जिले के तिवसा विधानसभा क्षेत्र में आगामी चुनावी गतिविधियां तेज हो रही हैं। भारतीय जनता पार्टी से एक युवा और जोशीला चेहरा राजेश वानखेड़े, जो कि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य और अमरावती लोकसभा संयोजक हैं, इस बार चुनाव में अपनी दावेदारी पेश करना चाहते हैं। राजेश वानखेड़े ने तिवसा क्षेत्र के मौजूदा विधायक पर आरोप लगाया कि 2014 से सिर्फ पोस्टरबाजी और हिटलरशाही का शासन चल रहा है। जनता की समस्याओं को अनदेखा किया गया है और विकास के नाम पर कुछ भी ठोस कार्य नहीं किया गया है। उनका मानना है कि अगर पार्टी उन्हें मौका देती है तो वे इस क्षेत्र में सकारात्मक बदलाव लाने के लिए पूरी तरह सक्षम है। आइए जानते हैं राजेश वानखेड़े ने क्या कहा। तिवसा मतदारसंघात मुख्यतः लढाई ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष आणि शिवसेना उभाटा आणि भारतीय जनता म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये मुख्य लढत राहील। आणि यामध्ये आतापर्यंत 15 वर्षापासून काँग्रेसचे जे आमदार होते त्यांनी काय काय केलं हे सर्व जनतेला माहिती आहे। त्यामुळे 15 वर्षात त्यांनी केलेलं काम ते जरी बोलत असले की मी काम केलं, तर अजूनपर्यंत त्यांचे वडील आमदार होते, त्या आमदार आहेत 15 वर्षापासून, त्या मंत्री होत्या, अजूनपर्यंत गावातील रस्ते, गावातील नाल्या या मूलभूत सुविधा सुद्धा आपण त्यांना देऊ शकलो नाही आणि त्यामुळे त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे। आणि भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना मी पहिल्यांदा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो। 2019 ला शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीच्या युतीचा उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवली। भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना मी मिळून जरी लढलो तरी थोडा कार्यकर्त्याचा हे होता की त्यामध्ये काही नेत्यांनी, कार्यकर्ते तर माझ्या सगळे जण पाठीशी उभे होते, पण काही नेते होते, त्याचं नाव मी घेणार नाही, या नेत्यांनी थोडी गडबड केली आणि त्याचा पराभवाचा सामना मला करावा लागला। त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये 8 सप्टेंबर 2022 ला माझा प्रवेश झाला। माननीय प्रदेशाध्यक्ष धनंजय बावनकुळे यांच्या नेतृत्वात मी प्रवेश केला आणि देवेंद्रजींनी मला खास करून सांगितलं की तुम्ही आलो पाहिजे आणि आपण सोबत लढू। आणि त्या पद्धतीनं त्यांच्या शब्दाचा मान करताना देवेंद्रजींचं मी काम बघितलं की जे बोलतात ते करतात ते। मी महायुतीच्या काळात, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे कामासाठी खूप पाठपुरावा केला, परंतु यशोमती ठाकूर मंत्री होत्या, त्या त्यांच्या जवळ होत्या आणि उद्धवजी बोलले की त्यांच्याशी जुळवून घ्या। जेव्हा आपण एक राजकीय पार्टी म्हणून काम करतो, आपले जे खालचे पदाधिकारी कार्यकर्ते असतात, ग्रामपंचायत पासून ग्रामपंचायत, पंचायत समित्या, सेवा सहकारी सोसायट्या, जिल्हा परिषदा, विधानसभा, असा लोकसभा, तसं सर्व निवडणूक आपण काँग्रेसच्या जर विरोधात लढतो आहे आणि तुम्ही म्हणतात जमवून घ्या, तुम्ही वरच्या लोकांचं ठीक आहे पण खालच्या लोकांचं किती मरण होते हे उद्धवजीला कधी जाणूनच घेतलं नाही। त्यांचं असं की आम्ही म्हणत तसं की मुंबईच्या भरोशावर म्हणजे ही जे म्हणजे शिवसेना आहे किंवा तुम्ही आहात, पण हे त्यांनी जाणूनच घेतलं नाही की खालचा कार्यकर्ता तुमच्यासाठी किती राबावा लागतो। हा ठीक आहे, काही 19-20 असेल, परंतु जे त्यांचं धोरण आहे ते धोरण काही मला पटलं नाही, म्हणून मी त्यांना खूपदा कामं मागितली मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टीनं की 66,000 लोकांनी आपल्यावर विश्वास टाकला आणि आपण काम मतदारसंघात, आपण मुख्यमंत्री म्हणून लोकांची अशी एक हे आहे, आपल्या कार्यकर्त्यांना वाटते की आपल्याही मतदारसंघात आपल्या माध्यमातून आपल्या गावामध्ये काहीतरी आलं पाहिजे विकास काम, ते उद्धवजी देऊ शकले नाही कारण त्यांच्यावर यशोमतीचा एवढा प्रभाव होता आणि अजूनही आहे। कारण त्यांना असं वाटतं की ह्या म्हणजे जिल्हा, पण त्यांना हे माहित नाही उद्धवजींना की शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, हे अतिशय नाराज आहेत आणि त्यांनी ते जे काही करतात ते याच्यात निवडणुकीत दिसूनच येईल। परंतु काम करत असताना देवेंद्रजींशी सोबत प्रवेश केल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही कामाची मागणी केली, सर्वांनी बसून
भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, काही शिवसेनेचे माझ्यासोबत आलेले पदाधिकारी, 60% लोक माझ्यासोबत आले. सर्वांनी बसून कोणत्या गावात काय केलं पाहिजे, असा कोणता रस्ता आहे की ज्यांनी काँग्रेसवाल्यांनी आजपर्यंत केलाच नाही, अशा मुद्द्याला असे रस्ते घेऊन, असं काम घेऊन आम्ही देवेंद्रजीकडे गेलो. देवेंद्रजींनी मला आतापर्यंत जवळपास त्यांनी मला 67 कोटी रुपये दिले. अजून एक फाईल पेंडिंग आहे, एक दोन दिवसात अजून जर झाली कदाचित ते त्यात अजून 5-6 कोटीचा भर पडेल. काय उपाय होता? दिवसा विधानसभेत लोकसभेच्या वेळेला सुद्धा चांगलं काम झालं. एक नेरेटिव्ह पसरला गेला. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की लोकसभा हे लोकशाही संपुष्टात आले, संविधानाला कचरा आहे असा निरोप देऊन त्यांनी सगळं ते पसरवलं. परंतु शिवसेनेचे मत, शिवसेना त्यांच्यासोबत होती, वंचित आघाडीचे मत म्हणजे सगळे त्यांच्यासोबत होते, मुस्लिम त्यांच्यासोबत होते. तरी आमच्या मतदारसंघात फरक कुठे आहे? आमच्या मतदारसंघात जास्त मताचा फरक नाही. सगळेजण एका साईडला आणि फक्त हिंदुत्वाचे मत एका साईडला. आता ही विधानसभा आहे. लोकसभेच्या निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीत खूप फरक असतो. लोकसभेचे विषय दुसरे होते, कॅन्डिडेट दुसरा होता, आणि आता विधानसभेचे कॅन्डिडेट दुसरे राहणार. म्हणून मला असं वाटत नाही. कारण निवडणुकीची 19ची निवडणूक मी हरल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो. त्यामुळे माझा जनसंपर्क, मी केलेले काम आणि त्यामधून लोकांचा झालेले विकासाचे काम, या सगळ्या याच्यावर आणि आरोग्याच्या दृष्टीनं आणखी काही जेवढे काम आम्हाला करता आले आणि जेवढा संपर्क सर्वसामान्य जनतेशी, मतदारांशी करता आला तेवढा आम्ही केला. आणि आम्हाला एक खात्री आहे की ही निवडणूक आम्ही जिंकल्याशिवाय. सदस्यता मोहीम ही सुरू झाली त्या दिवशीपासून आम्ही आमचे जे पदाधिकारी आहेत, पहिले कार्यकर्ते म्हणजे बूथ प्रमुखापासून आम्ही त्यांना पहिल्यांदा सांगितलं की आपण पहिले सर्वजण पुन्हा सदस्य व्हा, म्हणजे एनरोल करा, आणि त्यानंतर आपले जे मतदार आहे ते तो आपण घेतोच आहे, परंतु जो सर्वसामान्य जनता आहे तो भारतीय जनता पार्टीशी जुळला पाहिजे. त्यासाठी प्रत्येक गाव, प्रत्येक बूथवर काम चालतं. जनतेला माझी एवढीच विनंती आहे की हा यशोमती ठाकूरांच्या वडिलांपासूनचा मतदारसंघ, त्यांनी 15 वर्ष काढले, 2.5 वर्ष मंत्री होते, काय विकास झाला हे आपण बघावं. आणि सतत ओरडाय लोकांची की आमचं काम झालं नाही, आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, यासाठी माझी त्यांना सर्वांना विनंती राहील की बदल हा आवश्यक आहे.